झाड दिसते या झाडाखाली आमचं घर होतं आणि तेवढी वस्ती नव्हती, फक्त 10 ते 15 घर होते. इथे जी खाली आहेत, आता इथं वरी घेतलेलं आहे तर खूप खाली होतं आणि इथं महादेवाची पिंड होती. तर मित्रांनो, आज सोमवार आहे आणि आज आपल्याला जायचंय आपल्या मार्कंड ऋषीकडे. तिथं पूजा वगैरे करायची, आंघोळ वगैरे रेडी आहे. दादा तिकडे जाऊन आंघोळ करणार आहे. हो दादा, तिकडे जाऊन आंघोळ करणार आहे. ताट वगैरे रेडी करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला निघायचं आहे. खोबरं वगैरे रेडी केले. वहिनी इथं हे करायला, काय करायला त्याचं ना, वस्त्र वगैरे करून ताट वगैरे रेडी झाले. आम्ही पूजेची ताट वगैरे घेतलो, आम्ही निघालो घरी अनावरी, त्यामुळे व्हिडिओ वगैरे घेतला नाही. आम्ही जिथे चाललोय ते मार्कंड ऋषी, अभिषेक करायचा होता सोमवारी आणि ते खूप जागृत मंदिर आहे. आपली जी इच्छा वगैरे असते ती इच्छा, खूप जणांची इच्छा कंप्लीट पण झालेली आहे. समोर तुम्हाला दाखवूच त्याचं मंदिर आहे काय नाही. आता जुनं मंदिर आहे त्याला पाडून रिनोव्हेशन करत आहे, ते पण दाखवतो. मित्रांनो, मंदिरामध्ये पोहोचलो. आता दादा आंघोळीला रेडी वगैरे व्हायला आहे. आंघोळ वगैरे गेले की वरी जाऊन पूजा वगैरे करू. हे आमचं स्टार्टिंग मंदिर. इथं आमचं जुनं घर होतं, जुनं गावामध्ये इथं आमचं हे जे झाड दिसते या झाडाखाली आमचं घर होतं आणि तेवढी वस्ती नव्हती, फक्त 10 ते 15 घर होते. 10 ते 15 घर म्हणजे पूर्ण गाव. आणि 1980 मध्ये गाव पुनर्वसन झालं जेव्हा पूर आला होता आणि आमचं गाव उठून तिकडे बसलेलं आहे. आणि हे जवळपास लोकेशन अशी. चला नदीकडे जाऊन घेतलंच मोबाईल वगैरे, नदीकडे जाऊ, स्नान वगैरे करू. डमरू की गूंज उठी, त्रिलोकी हिल उठी, महाकाल जागे, हर 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 महादेव. काल से जो न डरे वो शिव है, भस्म में भी जो खिले वो शिव है, विनाश में जो सृजन करे, हर सांस में जो बसे वो शिव है. हर हर महादेव, हर हर महाकाल, हर हर महादेव, हर हर महाकाल. भक्ति की ज्वाला जलती निरंतर. मित्रांनो, पूजा वगैरे झालेली आहे आणि आपण जुनं मंदिर दाखवतो. म्हणजे हे जे आहे मंदिर नवीन मंदिर आहे, पण त्याच्या अगोदर हे जे आहे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे, हे जुनं मंदिर आहे. आता याला पाडलेलं आहे आणि याला रिनोव्हेशन करायचे. म्हणजे जे जुने दगड आहेत, आता हे काही सिंटच वापरलेत, पण हे जे जुनं दगड आहेत, जुनं बांधकाम, ते बांधकाम इथं करत आहेत. इथं जी खाली आहेत, आता इथं वरी घेतलेलं आहे तर खूप खाली होतं आणि इथं महादेवाची पिंड होती. त्या पिंडीच्या खूप साऱ्या अलौकिक गोष्टी, ज्या गोष्टी कोणा डोळ्यावर विश्वास पडणार नाही, असं डोळ्यावर विश्वास राहणार नाही, अशा गोष्टी आहेत. ते गोष्टी आपण कव्हर करू. आईला आणायला त्या गोष्टी माहीत आहेत, त्या गोष्टी कव्हर करू. परंतु हे जे मंदिर आहे मार्कंड ऋषी मंदिर, खूप जास्त जाज्वल्य आहेत. इथं खूप जणांच्या विशेष, खूप जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि हे आमचं जुनं गाव मार्कंड ऋषी, ज्याला मार्कंडेय म्हणतात. म्हणजे त्यांनी महादेवाची खूप जास्त मोठा भक्त, त्यांनी इथं येऊन महादेवाची पिंड वगैरे ठेवून पूजा केली आहे, ही अशी गोष्ट आहे. त्यामुळं आमच्या गावाला मार्कंडे म्हणून ओळखलं जातं, असा इतिहास आहे. आणि आज सोमवार, दादाचा हे पण होता, पूजा वगैरे होती, त्यानिमित्त इथं आलो आणि आता पूजा वगैरे केली. दादा आणखी थोडं प्रसाद वगैरे देत आहे आणि त्या दिल्यानंतर दादा पण एक प्रश्न विचारू, दादाला काय वाटते काय नाही. आणि हवा जास्त येत आहे. हवामुळं कसं, मी कालचा व्हिडिओ बघितला, कालच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त नॉईस, वाऱ्याचाच नॉईस जास्त आहे. माझा आवाज कमी आणि वाऱ्याचा आवाज जास्त आहे, त्यामुळं आता थोडंसं क्लोज जवळ ठेवून बोलतोय. हनुमान मंदिरामध्ये नारळ फोडण्यासाठी आलो, परंतु इथं लॉक ऑलरेडीच आहे. आपण नारळ वगैरे फोडून दर्शन घेऊन जाऊ बाहेरूनच. बाहेरून दर्शन घेतलं, ऋषीचं चांगलं दर्शन झालं, परंतु हनुमानाचं बाहेरून दर्शन झालं बोलताना. आणि मार्कंड ऋषीचं काय काय जाज्वल्य आहे ते एकदा आईसोबत डिस्कस करू. आता नाही, नंतर डिस्कस करायचं काम आहे. तर हे ब्लॉग एंड करतो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
बोलता वेळेस असं बिंदास बोलायला सगळे आणि काय बोलतात तुला? म्हणजे मला असं भीती वाटली बा कोणी मला बघल हसल असं वाटायला येडे थोडे तूच म्हणणार की मी कोणाला हो बोलणार.